सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या बसलो फराळ करायला. आज आहे गुरुवारही आहे आणि एकादशी आहे. दारात सडा मारून झाला आत्यांचा आणि वैरणीतली कणसं ठेवलेली आहेत. भाजून ना खूप छान लागतात चवीला ती खायला. आणि मला जायचं आहे तिकडे. हे आता काम अर्धच राहिलं खुरपायचं, ते आता आत्या खुरपतील. मला तिकडे ड्रीप हातरावं लागायला जायचं आहे ह्यांना. तर मस्त घेतली तशी शेंगदाणे भाजून, साबुदाणा खिचडी आणि इकडे आत्याने बनवलेली आहे मस्त अशी हुलग्याची भाजी आणि खिचडी बनवून ठेवली आहे. म्हणलं गणेश पण खाईल आल्यावर, त्यालाही आवडते. आणि झाडाचं रामफळ घेतले आत्याने खायला. भरपूर रामफळ आली आहेत आणि भरपूर पिकली आहेत, पण खायला कोणाला वेळ नाही आणि वर असल्यामुळे काढता येत नाहीत. तर कसं वाटलं दुपारचं असं छान गावाकडचं वातावरण. आता ऊन पडायला लागले आणि मस्त अशी बनवलेली साबुदाणा खिचडी आमच्याकडची सगळ्यांनाच आवडते. सगळ्यांनी अशी छान साबुदाणा खिचडी खायला या. चला मग, फुलग्याची भाजी पण सांगा कशी झाली आहे ती. आत्या तिकडे रामफळ खातायत आधी आणि मग त्या खिचडी खातील. एवढी सुंदर अशी गोड मस्त रामफळ झाडाची. तर या सगळ्यांनी छान असं आमच्याकडे रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.